त्या गुलालबालेवरल्या सोन्याच्या काचाचं आम्ही काय करावं? त्या औरंग्याची मुंडी मारून ती राजासनी पेश करीन असा शब्द दिला होता मी त्यासनी. खासा औरंग समशेरी खाली चिरडून त्याची मुंडी मारायची होती आम्हासनी. ते भागवाईवानी पळून गेलं राव. सावताला आलमगीर म्हणवत आणि घोबडावानी लपून बसले बिन. जिंदा पीर म्हणा. अहो आम्ही आता राजासनी कंच्या नजरेनं सामोरं जावं. पराक्रमी आणि स्वाभिमानी नजरेनं. सिंहाच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजणारे मर्द गडी तुम्ही. लाखांच्या मुघली छावणीत घुसून प्रत्यक्ष बादशाच्या डेऱ्याचे कळस उतरवणारे सेनानी तुम्ही. आणि तुमची गर्दन अशी खाली का संताजीराव? वर बघा संताजीराव. हाच बेदरकारपणा आम्हाला आमच्या दादा महाराजांच्या नजरेत दिसायचा. अलबत त्यांच्याच तालमीतले शिपाई गडी तुम्ही. संताजीराव औरंग्याची गर्दन मारता आली नाही याचे शल्य विसरा आता. आठवा, थोरल्या छत्रपतींना शास्तखान गारद करण्यात यश आले नाही, पण शास्तखानाची 3 बोटं छाटली गेली म्हणून मराठ्यांची दहशत अहत तंजावर ते तहत पेशावर पसरली. आताही हेच झाले संताजीराव. खासा औरंग तुमच्या समशेरी खाली चिरडला गेला नाही, पण त्याच्या तंबूचे चांद तारे, त्याचे सुवर्ण कलश तुम्ही छाटून आणलेत. आता मुघली छावणीतच नव्हे तर औरंग्याच्या उरातही मराठ्यांची दहशत धडकी भरवेल. ही कामगिरी केली तुम्ही संताजीराव. जोपर्यंत चंद्र सूर्य आसमंतात आहेत तोपर्यंत संताजीराव घोरपड्यांच्या या पराक्रमाचे पोवाडे प्रत्येकाच्या उरात शौर्य आणि स्वाभिमान जागवत राहील. उस काफिर संता की हिम्मत की दाद देनी पड़ेगी जीनत. लाखों की फौज, तोपे, तमाम राजपूत, तुर्क, अरबी, पठान, ईरानी, उज़्बेकी, सारे सालारों को शिकस्त देकर वो हमारे इस ख्वाबगाह तक पहुंच गया. इतना ही नहीं, उसने हमारे शाही डेरे पर लगे सोने के गुंबद काट दिए और लेकर चला गया. या अल्लाह, उसकी हिम्मत और बहादुरी की हम कद्र करते हैं. यकीनन शमशेर का सिकंदर संताजी शान दक्खन है. और क्यों ना हो सिवा और संभा के नक्शे कदम पर जो चल रहा है. सिवा से सोच और संभा से हिम्मत पाई है उसने. हिम्मत. दुरुस्त फरमाया अब्बाजान आपने. सिवा और संभा जैसे बहादुर शख्स शायद ही इस सरजमी पर पैदा होते हैं. तभी तो यहाँ दक्खन में सब लोग उनकी मिसाल देते हैं. सिवा और संभा ने ये कभी ना जीते जाने वाले लोग कैसे तैयार किए. ये ना झुकते हैं, ना रुकते हैं और ना ही बिकते हैं. सिवा और संभा जैसी शख्सियत की इस दक्खनी सरजमी पर रसूल की तरह इबादत की जाती है अब्बा हुजूर. तारीख उनकी मिसाल देगी. बस अब और नहीं. ये काफिर मराठे है तो हमारे दुश्मन. हमें उन्हें नेस्तनाबूद करना है. जंग अब खत्म नहीं हुई, बल्कि अब आखिरी जंग का मुकाम शुरू हुआ है.
अब जंग जीते बगैर हमें मरने की भी मोहलत नहीं। अपनी पूरी ताकत लगाकर हमें जूझना है। आज लई दिवसानं जेवणाचा बेत एकदम जाग झाला बघ. पृथ्वी औरंगी आता बिघडला असेल. वा जल्दीनं आपली समधी माणसं बोलवून घ्यायचा वक्त झालाय. अलबत आम्ही वासोट्यावर आलो आणि सर्व कारभारी आणि शिलेदार आपापल्या कामगिरीवर रवाना झाले. त्यांना तातडीने हरकारा धाडून बोलवणे धाडले पाहिजे राजे. आपण जेव्हा गड सोडला तेव्हा आपल्या बरोबर प्रल्हाद पंत, रामचंद्र पंत अमात्य, शंकराजी नारायण, संताजीराव, धनाजीराव, बहिर्जी, मालोजी घोरपडे, मानाजी मोरे, खंडेराय दाभाडे, खंडो बल्लाळ यासारखे मुत्सद्दी कारभारी आपल्या बरोबर गड उतार झाले. त्यातील संताजीराव, धनाजीरावांसारखे शिलेदार, प्रल्हाद पंतांसारखे कारभारी अजून आहेत. पण संताजीराव, घाट माथ्यावरील केंद्रस्थान सातारा मानून उत्तरेस खंडेराय दाभाडे, मानाजी मोरे, तर दक्षिणेत बहिर्जी आणि मालोजी घोरपडे मुलुकगिरीवर रवाना झाले होते. कोकणातील केंद्रस्थान रायगड मानून उत्तरेस शंकराजी नारायण, विठोजी चव्हाण, तर दक्षिणेस जातीनं धनाजीराव दौडत आहेत. त्यांना तातडीनं बोलवून घ्या. या युद्धाचा दुसरा आणि निर्णायक टप्पा सुरू झाला आहे. वैराने समध्यासने हरकारे धाडून तातडीनं हात वासोट्यावर बोलवून घेतो. त्यावर आम्ही त्या एतिकात खानासनी मराठ्यांचा हिसका दावून त्यासनी पळवून लावून मगच वासोट्यावर येतोया. संताजीराव, आपल्या समशेरीवर आमचा विश्वास आहेच, पण तो औरंग्या मोठा धूर्त आणि कसलेला सेनानी आहे. आता औरंग्याला जसा तुम्ही चटका दिला तसे चटके त्याला रोजच द्यायला हवेत. याद राखा संताजीराव, त्या औरंग्याची कबर आपल्याला याच दख्खनच्या मातीत खोदायची आहे. उदळीचा पहिला घाव तुम्ही घातलात, असेच एकावर एक घाव बसले पाहिजे. प्रत्येक घावातून रक्ताच्या चिळकांड्या उडायला पाहिजेत. तो औरंग्या मला रक्ताच्या थरोळ्यात बघायचा आहे. त्याच्या चांद ताऱ्याला भगव्याचा थरार दाखवायचा आहे. संताजीराव, तो औरंगी आता चवताळलाय. तो सर्प आता सूड बुद्धीने फुतकारत असेल. त्याचे तेच फुतकारणे बंद करून त्याचा फणा कलम करायचा आहे आपल्याला. आपला मूळ हेतू औरंग्याला बेजार करणे आहे. अर्जुनाच्या शस्त्रागारात ही जे शस्त्र नव्हते ते शस्त्र आहे आपल्याकडे. गनिमी कावा. याच गनिमी काव्याच्या साह्यानं मुघलांवर सतत छापेमारी करून त्यांना बेजार करायचं. एक हल्ला संपला की दुसरा हल्ला चढवायचा. चकमक हरलो किंवा जिंकलो याला महत्व नाही. आपले अंतिम ध्येय आहे निर्णायक युद्ध जिंकून त्या खासा औरंग्याला या महाराष्ट्राच्या मातीत गाडायचं. मग त्यासाठी जीव गमवावा लागला तरी बेहतर. पंत, अहो लक्ष कुठे आहे आपले? आमच्या घोड्याने तुमच्या राजास मात दिली. आजचा डाव म्हणजे संताजीरावांनी औरंगजेबावर मात करून गाजवलेल्या भीमपराक्रमाचे प्रतीक म्हणावे. पंत, संताजीरावांनी हिमालय एवढा उत्तुंग पराक्रम केला. केवळ 2000 फौजेनिशी मुघली सेना सागरात घुसले आणि सेना सागरात घुसले नाहीत, विद्युल्लतेप्रमाणे बरसले म्हणा. मुघलांची पैताभोई थोडी केली. आता या पराभवाच्या नामुष्कीने औरंगजेबाचा कायवंडलेला चेहरा बघायची आमची खाशी इच्छा झाली आहे. औरंग्याचे राहू द्या, पण आता दरबारातील अनेक जणांचे काळवंडलेले चेहरे पाहण्याची दुर्दैवी वेळ येणार आहे आपणावर, आणि तीच चिंता पोखरते आम्हाला. छत्रपती राजाराम पोर वयाचे,
थोरल्या छत्रपतींचा देहांत, छत्रपती संभाजी महाराजांचा अकाली मृत्यू, त्यानेच गांगरून गेलेल्या त्यांच्या अनानुभवी खांद्यांवर अचानक छत्रपती पदाची आणि तेज हरवलेल्या स्वराज्याची जबाबदारी येऊन पडली. ताराराणी साहेबांची खंबीर साथ लाभली त्यांना, आणि त्याही पोरस्वता. पंत, म्हणूनच तर आपल्यासारखे अनुभवी राजकारण धुरंधर महत्वाचे. म्हणूनच आम्हास चिंता लागलेली आहे. खरे तर संताजीरावांचा पराक्रम बेजोडच. अलबत थोरल्या छत्रपतींनी शास्ताखानाच्या छावणीत घुसण्याचा जो पराक्रम केला, त्याच्याशी संताजीरावांच्या पराक्रमाची तुलना व्हावयास हवी. संताजीरावांच्या या पराक्रमाने दरबारातील त्यांचा रुतबा वाढणार हे खचितच खरं आहे. परंतु मानवी स्वभावातील एक गोष्ट कायम लक्षात ठेवा पंत. दुसऱ्याच्या पराक्रमाने, यशाने आनंदी होण्याऐवजी पोटशोळच वाढतो अनेकांचा. छे छे, उलट दरबारात सर्वच संताजीरावांचा उदो उदो करतील, आम्हास खात्री आहे. अलबत उदो उदो करतील, पण ते तोंड देखल्या. मनातून मात्र त्यांच्या यशाने खट्टू झालेलेच दिसतील अनेक जण. पंत, आम्हास असे वाटत नाही. संताजीरावांनी आपल्या पराक्रमाने दरबारात सर्वांसमोरच नवा आदर्श ठेवला आहे. स्वराज्यावर वारंवार येणाऱ्या संकटांमुळे जी मर्ग आली होती, ती आता झटकून सारे शस्त्रास्त्रे परजून नव्या त्वेषाने, दमाने रणांगणात उतरण्यास सज्ज होतील. औरंगजेबास आपण सहज मात देऊ शकतो हा आत्मविश्वास त्यांच्या ठाई उत्पन्न होईल. अगदी सत्य वचन. औरंगजेबाशी लढताना सारे एकदिलाने लढतील, परंतु ही जंग करताना आदेश, योजना कोणाच्या मानायच्या, नेतृत्व कोणाचे मानायचे, याबाबत दुफळी निर्माण होण्याची शक्यता आहेच. अशा निर्णायक क्षणीच आपल्या बुद्धिचातुर्याची, आपल्या अनुभवाची कसोटी लागणार. या प्रसंगीच आपल्याकडून लक्षवेधी कामगिरीची अपेक्षा आहे. पंत, आम्ही निघतो. आम्हास आज्ञा असावी. आता संताजीरावांना भेटणे गरजेचे आहे, तेही लवकरात लवकर, इतर कुणीही भेटायच्या आत. पंत, राजाराम महाराजांकडून एक निरोप आलाय. आपणास आणि बल्लाळ पंतांनास तातडीने पाचारण केले आहे. हा निरोपही आत्ताच यावयास हवा होता का? उस संता ने हमारी छावनी पर छापा मारकर हमारे गुरूर को तोड़ने की कोशिश की है. मराठों से पुकारी जंग अब आखिरी पड़ाव में है. स्वराज में बचे किले और मुल्क, उनको नेस्तनाबूद करना है. उन पर मुगली परचम लहराने की मुहिम को अंजाम देना है. पूरा दक्खन हमें मुगलिया सल्तनत में शामिल करना ही है. असद जी, फौज को मैदान जंग में उतरने की तैयारी करो. ये है बचे स्वराज का नक्शा. इसी मुल्क पर हमें चांद सितारा बड़ी शान से लहराना है. लेकिन इस मुहिम पर जीत हासिल करने के लिए पहले हमें मराठों का राजा राजाराम को कैद करना होगा. इसलिए रहुल्ला खां को राजाराम के पीछे दौड़ाना होगा. रणमस्त खां और शाहबुद्दीन खां किले प्रतापगढ़ पर, सुबह कोकन और त्रंबकगढ़ पर सिद्दी कासिम सवार होंगे. मुकर्रब खां किले पन्हाला को जीतकर करवीर और इसके आसपास के मुल्क को अपने घोड़ों के टापों के नीचे कुचल देंगे.
खैरात खां बारामती और मलेगांव का मुल्क काबिज करेंगे। संगमनेर और राहुरी की तरफ मोहम्मद अफजल रुख करेंगे। बहुत खूब आलीजा, बहुत खूब। इस स्वराज को नेस्तनाबूद करने के लिए बहुत ही अच्छा मंसूबा तामील किया है और इस मंसूबे के तहत पूरा स्वराज हमारे शिकंजे में आ जाएगा। वैसे राजाराम के दक्कन से बाहर निकलने के सारे रास्ते आपने बंद कर दिए। हाँ सर, हाँ। हमारी छावनी पर छापा मारने का क्या अंजाम होता है, ये सबक मराठों को सिखाने का वक्त आ गया है। शेर की गुफा के पास आसानी से पहुंचा जा सकता है शायद, लेकिन वहां से जिंदा निकलना मुश्किल है, नहीं नामुमकिन है। वो सब तो ठीक है अब्बा हुजूर, लेकिन अब तक आपने हमें कोई मुहिम तलब नहीं की। ये कौन बोला? हम बख्श? क्या सुना हमने? आप मुहिम पर असद, सुना आपने? शहजादे कामबख्श मुहिम पर जाना चाहते हैं, यानी इन्हें शबाब, कबाब और अय्याशी से, इश्क मोहब्बत से वक्त मिल जाएगा। मिल जाएगा। आज तक मिला है जो आज मिलेगा। आप इतने निकम्मे और नाकारे हैं, इसीलिए तो हमें यहाँ इन मुश्किल पहाड़ियों में घूमना पड़ रहा है। ये जंग लड़नी पड़ रही है, वो सिवा को देखो, ना हाथ में खजाना ना फौज, पर उसके और उसके जानशीनों ने मिलकर हमें यहाँ आने पर मजबूर कर दिया। लेकिन अब्बा हुजूर। खामोश बदतमीज। एक वो संभा था जो अपने वतन के लिए मर कट गया, और एक तुम हो। ऐसी नालायक और नाकारी औलाद अल्लाह ताला दुश्मन को भी न दे। अब्बा हुजूर, शहजादे को मुआफी बख्शे और नरमी से पेश आए, ये हमारी आपसे इल्तिजा है अब्बा हुजूर। शहजादी जीनत, वो कब से जो आप जड़ी बूटी हमारे लिए कूट रही है, वो इस नामुराद को दीजिए। इससे इसके बदन में गर्मी और ताकत बढ़ेगी जो अय्याशी में काम आएगी। अल्लाह, ये इज्जत करता है ये हमारी। आज तक एक भी काम जिम्मेदारी से नहीं किया, कैसे भरोसा करें हम इस पर? कैसे? पंत, हे काय? आपण अजून तयार नाही? राजाराम महाराजांचा सांगावा आला ना आपणास? लगबगीने वासोट्यास पोचावयास हवे आपणास। फक्त आमची अवस्था पाहतात ना, ती पोटदुखी सुद्धा आत्ताच उपटायला हवी होती का? बल्लाळपंत, आपण वासोट्यास कूच करावी। आपण आमच्यासाठी वाट पाहत थांबू नये। प्रकृतीस आराम पडला की आम्ही येऊच। आई जगदंबा। पंत, खरोखरच पोटदुखी आहे की मगाशी आपण म्हणाल्याप्रमाणे संताजीरावांच्या उत्कर्षाने, पराक्रमाने आपलाही पोटशे उठला? बल्लाळपंत, सूर्याची आणि काजव्याची तुलना होत नाही कधी। हे शमशेर बहादर आणि आम्ही बुरू बहादर आहोत। आमची आणि संताजीची काय जोड? पंत, आपण बेजोड आहात। आपली बरोबरी करण्यासाठी आम्हा सर्वांना पुढील जन्म घ्यावा लागेल हो। आम्हास आज्ञा द्यावी आणि हो, प्रकृती सुतार पडताच निघावे। श्यामजी, आम्ही सांगतो त्या नजरण्याची सिद्धता करा।
अहो पण तातडीने आपल्याला संताजीरावांना भेटावयास जायचे आहे. आई, जी राजकारणाच्या रंगमंचावर हुकुमी आजारपणाचे नाटक वठवणे जमावेच लागते. हा संताजी समशेरीचा दिलावर, परंतु दिलाचा भाबडा. रणांगण गाजवेल, परंतु राजकारणाचं रण त्याच्यासाठी नाही. आत्ता कुठे त्याचा उत्कर्ष सुरू झालाय. लेखणी समोर समशेर कशी दुबळी असते हे त्यास दाखवावयास हवेच. हीच योग्य वेळ आहे त्याला धोत्र्याच्या सोग्यात लपेटून टाकण्याची.